दुसरा प्रश्न आहे, भागवत कथा का करावी? तर या कथेच्या आयोजनानं पुण्य वाढतं. जीवनात जर पाप घडलेलं असलं ना, तर त्या पापातून निवृत्त होण्याकरता श्रीमद भागवत कथा त्या ठिकाणी आयोजित केली पाहिजे. कोणतंच पाप राहणार नाही तुमच्याजवळ. तन मन धनानं या कथेत उतरला पाहिजे. तन मन धनानं ही कथा सगळ्या पापाचा नाश करते महाराज, म्हणून कथा करावी. कथेच्या आयोजनानं पुण्य वाढतं. कथेच्या आयोजनानं पुण्य वाढतं. या कथेच्या श्रवणानं पाप निवृत्त होतं. श्रवण जर कराल, श्रवण ऐकलं ना, तर त्यानं काय निवृत्त होतं? पाप. एखाद्याकडे वाईट नजरेनं पाहिलं तरी पाप आहे, एखाद्याची निंदा केली तरी पाप आहे. अरे कसं वागा तुम्ही महाराज, आपल्याकडून अनावधान नको होय ना, एखादी तरी पाप करणारी गोष्ट होते, घडते. मग त्याच्याकरता कथा श्रवण केली की बस मनुष्य निर्मळ होतो, सुचिरभूत होतो, शुद्ध होतो, पाप निवृत्त होतं कथेच्या श्रवणानं. या कथेच्या मननानं, मनन म्हणजे काय माहितीये का? मनन म्हणजे एक प्रक्रिया आहे. मनन म्हणजे काय? प्रक्रिया आहे. तुम्ही म्हणता आता मनन हा शब्द प्रथमच जर कदाचित ऐकलेला असेल तर मनन ही प्रक्रिया. मनन म्हणजे काय? इथं कथा ऐकायची. मनन म्हणजे काय? इथं कथा ऐकायची आणि आपण घरी गेलं, घरी गेल्यानंतर जे कथेमध्ये ऐकलं ते पुन्हा एकदा त्याचं चिंतन करायचं. आपण आज काय ऐकलं गड्या, त्याचं चिंतन करायचं. याला म्हणायचं मनन प्रक्रिया. याला काय म्हणायचं? मनन प्रक्रिया. आता हे नसेल कळत तर सोपं करून सांगू. तुम्हाला गायी, वासरं, जनावर माहिती आहेत ना? गावाकडे इकडे तिकडे कुठेतरी शेती असेलच ना तुम्हाला, बरोबर की नाही? मला सांगा, आपण गायीला चारा टाकला, गायीला चारा खायला दिला, गाय काय करते माहितीये का? टाकलेला चारा पटपट 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 खाऊन घेते. टाकलेला चारा पटपट खाऊन घेते आणि एकदा पोट भरून तो चारा खाऊन घेतला शांत बसते. काय करते? शांत बसते. आणि नुसती बसत नाही, मग एकदा का ती शांत बसली मग ती काय करते? जो चारा पोटात घेतलाय तो चारा पुन्हा बाहेर काढते आणि चावते. त्याला म्हणतात रवंत करते. काय करते? रवंत करते. त्याचप्रमाणे मनन करणे म्हणजे रवंत करणे. जे काय ऐकलं एकदा ऐकून घ्यायचं आणि पुन्हा त्याचं चिंतन करायचं. याला म्हणायचं मनन प्रक्रिया. याला काय म्हणायचं? मनन प्रक्रिया. ही कथा, हिचा ध्यास घेतला पाहिजे. निधिध्यास. निधिध्यास त्या ठिकाणी करा तर एक दिवस तुम्हाला भगवंताचं दर्शन होईल. एक दिवस तुम्हाला टाइमपास म्हणून कथा ऐकायची नाही. माझे शब्द लक्षात ठेवा. टाइमपास म्हणून कथा ऐकायची नाही. टाइमपास म्हणून नाही, मला वेळच वेळ आहे म्हणून नाही, नाही, अजिबात नाही. या कथेमध्ये यायचं, मला भगवंताचं दर्शन कधी होईल ही अंतकरणात आस मनामध्ये ठेवायची आणि या कथेमध्ये येऊन बसायचं. बस ध्यास लागला पाहिजे देवाचा. ध्यास लागला की मग भगवंताचं दर्शन तुम्हाला आम्हाला होणार आहे. आता ही कथा आणखीन काय करते? तर ही कथा अंधारातून प्रकाशाकडे घेऊन जाते. ही कथा अज्ञानातून ज्ञानाकडे घेऊन जाते. ही कथा जीवाकडून शिवाकडे घेऊन जाते. म्हणून कथा त्या ठिकाणी ऐकावी. आणि ही कथा तुम्हाला आम्हाला आपली वस्तुस्थिती दाखवणार आहे. ऐकताय तुम्ही सर्वजण? ही कथा काय करणार आहे? वस्तुस्थिती दाखवणार आहे. वस्तुस्थिती दाखवण्याकरता तुमच्या आमच्या प्रत्येकाच्या घरात एकच वस्तू असते. काय तिचं नाव? आरसा. काय? आरसा. त्याला दर्पण म्हणलं जातं. दर्पण. दर्पण म्हणजे आरसा. तुम्ही आता काय आहात ही वस्तुस्थिती तुम्हाला आम्हाला कोण दाखवणार आहे? आरसा दाखवणार आहे. आणि ही कथा म्हणजे आरसा आहे. या आरशामध्ये प्रत्येकानं आपल्याला पाहिलं पाहिजे मी आता सध्याला कसा आहे. मुखडा देखले प्राणी जरा
आपलं मुख पाहिलं पाहिजे. मुखडा देखले प्राणी जरा दर्पण में देखले कितना पाप और पुण्य तेरे जीवन में. मुखडा देखले प्राणी. स्वतःला पाहिलं पाहिजे आरशात. आरसा तुम्हाला मला ही कथा तुम्हाला तुमची वस्तुस्थिती दाखवणार आहे. एक उदाहरण सांगतो कळण्याकरता. एक आजी साधारणतः एक 80 वर्षाची आजी बाजारात गेली. मार्केटमध्ये गेल्यानंतर त्या आजीनं दुकानदाराला म्हणावं, दादा एक चांगला आरसा दाखव बरं. त्या दुकानदाराने एक आरसा आजीला दाखवला. आजीनं त्या आरशामध्ये तोंड पाहिलं. म्हणजे दादा केवढ्याचा रे आरसा? दुकानदाराने सांगितलं 50 रुपयाचा. आजीने म्हणलं, आजी बोलू लागली, दादा याच्यापेक्षा आणखीन भारी नाही का रे? ते म्हणणं आहे ना. काय झालं याला? याच्यापेक्षा भारी दाखव. म्हणजे याच्यात चांगली नाही दिसत म्हणले मी. मग अजून भारी दाखव. 100 रुपयाचा आरसा त्याला दाखवला. आजीनं त्याच्यातही तोंड पाहिलं आणि सांगितलं, दादा हाही आरसा खराब आहे, याच्यापेक्षा आणखीन भारी आहे का? तो म्हणला आहे ना, मेड इन अमेरिका. सगळ्यात भारी, याच्यापेक्षा दुसरा आरसाच नाही म्हणले. 200 रुपये त्याची किंमत आहे. आणि तो 200 रुपयाचा आरसा आजीला दाखवला. आजीनं त्याच्यातही तोंड पाहिलं. म्हणे दादा मला फसवतो का रे? म्हणलं का? तो म्हटली याच्यापेक्षा भारी नाही. अरे खरंच आजी, या आरशापेक्षा दुसरा भारी आरसा नाही. मला फसवतो म्हटले, मी म्हातारी म्हणून मला फसवतो. तू म्हटले काय फसवायचं कारण आहे? जी वस्तुस्थिती आहे ती आहे. हा आरसा खरंच 200 रुपयाचा आहे. ती म्हटली नको सांगू मला फसवतोस म्हणले. म्हणजे का, कशावरून फसवतो? ती आजी म्हणली, बघ ज्या वेळेला मी कॉलेजला जात होते त्यावेळेला माझ्या बापानं मला 1 आण्याचा आरसा आणून दिला होता. त्या आरशामध्ये मी किती छान दिसत होते. तुम्ही ऐकताय ना मी काय बोलतो? तुम्हाला कळतंय ना? पण आजी काय म्हणली, मी ज्या वेळेला कॉलेजला जात होते त्यावेळेला माझ्या बापानं मला 1 आण्याचा आरसा आणून दिला होता. त्या आरशात मी किती छान दिसत होते. मला सांगा ना माता भगिनींनो, मला सांगा, आजी बदलली का आरसा बदलला रे? आजी बदलली. कोण बदललं? आजी बदलली. आरसा तोच आहे. त्या आरशामध्ये तुम्ही आता काय आहात ना हे पाहायला मिळणार आहे. या कथेत सुद्धा तसंच आहे. या कथेमध्ये एवढ्या भारी भारी छान छान कथा आहेत. तो कुठंतरी आपण त्या कथेमध्ये बसतो का काही आपण प्रत्येकाला शोधलं पाहिजे. अशी असणार ही कथा. अरे संसारी जीव आणि पारमार्थिक जीव 2 जीव आहेत. आपण महाराज खरं पाहत नाही, खरं जाणत नाही. आपण उगाच महाराज जे माया जाळ्यानं त्या माया जाळ्याच्या पाठीमागे धावत असतो. तुम्हाला सांगू, माणसानं जीवन कसं जगावं? माणसानं जीवन कसं जगावं ऐका. जर कोणी संसार करत असेल ना, संसार, त्या संसारी जीवन खाली पाहून जीवन जगायचं. कुठं पाहायचं? खाली. आणि जर कोणी परमार्थ करत असेल ना तर त्या परमार्थिक जीवांनी उंच पाहून जीवन जगायचं. तर खऱ्या अर्थानं परमार्थात चांगला होईल आणि संसार सुद्धा चांगला होईल. आपण उलट करतो सगळं. संसारिक जीव खाली नाही पाहत, मग थेट वरच्या माजल्यावर खाली नाही पाहतो वर. आणि त्याच्यामुळे जीवनामध्ये दुःख येतं. संसारी जीवन खाली कसं बघायचं आहे का? संसारी जीवन खाली कसं बघायचं? आपण रस्त्यानं चाललो, आपल्याकडे मोटरसायकल आहे, बाईक, मोटरसायकल वरती चाललो. शेजारून एक चांगली नवी कोरी इनोवा गाडी गेली. ऐकताय तुम्ही? शेजारून नवी कोरी इनोवा गाडी गेली आणि मग त्या मोटरसायकल वाल्यानं ती गाडी पाहिली ना आपली मोटरसायकल थांबवली. दुःख करीत बसला, डोक्याला हात लावला. म्हणले काय देवा, अरे काय माझ्या नशिबात मोटरसायकल, त्याच्याकडे मोठी इनोवा गाडी, मग जीवनात दुःख होईल की नाही? मग त्यानं इनोवा गाडीवाल्याकडे पाहण्यापेक्षा त्या मोटरसायकल वाल्यानं काय बघायचं माहितीये? एखादा मनुष्य जर पायी चाललेला असला त्याच्याकडे बघायचं आणि देवाचे उपकार मानायचे. देवा अरे कशी का ना माझ्याकडे मोटरसायकल आहे, त्या पायी चालणाऱ्या माणसाकडे साधी सायकल सुद्धा नाही. त्यावेळेला संसार गोड होणार आहे. आपण उलट करतो. यानं 2 गुंठे जमीन विकत घेतली, तो मी 4 गुंठे कशी घेईल? जीवनात दुःख आहे.
त्यानं बिल्डिंग बांधली हो मग तुम्ही त्याच्या डबल बांधली ही बिल्डिंग. हे दुखणं आहे जीवनातलं. आणि पारमार्थिक जीवानं खाली नाही बघायचं. आता पारमार्थिक जीव एखादा पखवाज वाजवत असेल किंवा तबला वाजवत असेल, 4 बोल येत असेल, त्याला वाटतं मला फार येतं, मग तो तिथंच थांबतो. त्याला खाली नाही बघायचं, त्याला उंच बघायचं. त्याला विचार केला पाहिजे जाकीर हुसेन किती सुंदर वाजवतो, मग मी तिथपर्यंत पोहोचल. त्यानं त्याच्यामध्ये प्रगती करायची, त्यावेळेला तुमचा पारमार्थ होणार आहे. वाजवणाऱ्यानं गायन शिकलं पाहिजे, गायकानं कथा शिकली पाहिजे, कीर्तन शिकलं पाहिजे, कीर्तनकारानं कथा केली पाहिजे. ही उच्च कोटीची भूमिका आहे. म्हणून पारमार्थिक जीवानं उंच पाहावं आणि संसारिक जीवानं खाली पाहावं. अशा पद्धतीनं जो जीवन जगल महाराज त्याचा संसारही चांगला होईल आणि परमार्थही चांगला होईल. म्हणून अशा खऱ्या अर्थाने या कथेमध्ये स्वतःला पाहायचं हे शिकायचे आपल्याला. या कथेमध्ये 7 दिवसात हे शिकायचंय. चला, ही कथा ही श्रीमद भागवत मरायचं कसं शिकवत. काय शिकवतं? 2 ग्रंथ आहेत, एक रामायण आणि दुसरं भागवत. रामायण जगायचं कसं शिकवतं. रामासारखा भाऊ नाही, रामासारखा पती नाही, रामासारखा मित्र नाही, रामासारखा शत्रू नाही. आचरण कसं असावं हे रामासारखं हे कोण शिकवतं? रामायण शिकवतं. आणि मरायचं कसं हे भागवत शिकवतं. ऐकलं तुम्ही? मरायचं कसं भागवत शिकवतंय. परीक्षित राजाला 7 दिवसामध्ये मरायचंय आणि त्याच्यात आता हे भागवत सांगितलं शुकाचार्यानं. मरायचं कसं हे कोण शिकवतं? परत एकदा विचारतो, मरायचं कोण शिकवतं? भागवत शिकवतं. मग तुम्ही भागवत ऐकायला तयार आहात सगळे? वर हात करा. आम्ही सगळे भागवत ऐकायला तयार आहात ना? करा हात खाली. आता पुढचा प्रश्न विचारतो, तुम्ही मरायला तयार आहात का? काही नाहीच केला बाबा वर हात. अरे मरण कधीतरी येणारच नाही दादा. तुम्ही श्रवण करायला तयार आहात नक्की, मग तुम्ही मरायला सुद्धा तयार आहात ना? नक्की. बस 7 दिवसात हेच आपल्याला शिकायचंय. पुढील 7 दिवसामध्ये हेच आपल्याला शिकायचंय. आणि मग हे श्रीमद भागवत कसं आहे तर महाराज सांगतात हे श्रीमद भागवत घटनात्मक आहे. कसं आहे? याच्यामध्ये अनेक प्रकारच्या घटना आहे. हे श्रीमद भागवत स्तुतीत्मक आहे. याच्यामध्ये अनेक प्रकारची स्तुती भगवंताची केलेली आहे. नवे नवे हे भागवत गीतात्मक आहे. अनेक प्रकारची गीत या भागवतामध्ये. एक गीत गोपी गीत, जयति ते धिकं जन्मना ब्रज शयत निराशाश्वत. भागवत आहे, भ्रमर गीत आहे, अनेक प्रकारची गीत आहे महाराज या भागवतामध्ये. हे भागवत घटनात्मक आहे, हे भागवत स्तुतीत्मक आहे, हे भागवत गीतात्मक आहे. असं असणार हे भागवत. आणि या भागवताचा परिचय आपण या ठिकाणी करून घेत आहोत. या भागवताचा परिचय आपण या ठिकाणी करून घेत आहोत. हे भागवत, याला भागवत का म्हणावं? या भागवताला भागवत का म्हणावं? 4 शब्द आहे. किती? 4. भा ग व त. किती शब्द? याला भागवत का म्हणावं? तर हे भागवत स्वतः भगवंतानं सांगितलं म्हणून भागवत आहे. स्वतः भगवंतानं सांगितलं म्हणून भागवत आहे. अरे याच्यामध्ये भगवंताच्या भक्तांची कथा आहे म्हणून भागवत आहे. अरे हे भागवत किती वेळाला ऐका महाराज. हे भागवत किती वेळाला ऐकलं तरी कंटाळा येत नाही. हे भागवत किती वेळाला ऐकलं तरी कंटाळा येत नाही. गोस्वामी तुलसीदासजी सांगतात, पुनी कितने सुनत सुनाई दिल की प्यास बुझत न बुझा. किती वेळाला ऐकलंय भागवत ऐकावंच वाटतं. हे भागवत ऐकताना कंटाळा सुद्धा येत नाही. मग 4 शब्द आहे. भा ग व त. 4 शब्दाचा विग्रह करतोय बघा. भागवत याला का म्हणतात? पहिला शब्द आहे भा. भातेषु सर्वेषु लोकेषु म्हणून भागवत. भातेषु सर्वेषु लोकेषु हे पटकन सर्वांना भावतं म्हणून भागवत आहे. दुसरा शब्द आहे ग. गीयती नारदाकी, ज्याचं गायन नारदानी केलं म्हणून भागवत आहे. तिसरा शब्द आहे व.
वर्तते सर्व शास्त्रेषु सर्व शास्त्राने याचा गुणानुवाद गावं असं असताना भागवते चौथा शब्द तस्मम भगवत विदू साक्षात भगवान परमात्मा स्वरूप त्या ठिकाणी प्राप्त होतं म्हणून त्याला भागवत म्हटलं जातं. या भागवतामध्ये भगवंताच्या भागवतामध्ये अनेक अवतार सांगितले. पण तसं जर पाहिलं तर भगवंताच्या दोन मूर्ती आपल्याला पाहायला मिळतात. दोन रूप, दोन मूर्ती. एक आहे आरच्या मूर्ती आणि दुसरी वाङ्मयीन मूर्ती. आरच्या मूर्ती, आरच्या म्हणजे अर्चना ज्याची करतो आपण, पूजा करतो ना, ती आरच्या मूर्ती. समोर दिसते ना मूर्ती ही कृष्णाची, ही आरच्या मूर्ती आहे. वाङ्मयीन मूर्ती, वाङ्मयीन मूर्ती म्हणजे काय, ज्या वाङ्मयामध्ये साक्षात भगवान वास्तव्य करतो ती वाङ्मयीन मूर्ती. हे तुमच्या समोर हा बॉक्स दिसतो ना, श्रीमद भागवत कथा ज्याच्यावर लिहिलंय हा बॉक्स, याच्यामध्ये भागवत ग्रंथ आहे. त्याच्यात काय भागवत ग्रंथ आहे. त्या भागवतामध्ये जो परमात्मा वास्तव्य करतो म्हणून ती वाङ्मयीन मूर्ती. मी बोलत नाही, भागवताच्या आरतीत सांगितलं. ग्रंथ नवे हा श्री कृष्ण गीते वेदी मनपुरण अनन्य होता या शरण कथित करे जन्मवरण पिता पदाची गिरे शांती नाथई मदती कृष्ण पदी देव आरती करू भगवंता जय हो जय श्री भागवता आरती करू भगवंता. या भागवतामध्ये 12 स्कंद आहे. किती स्कंद आहेत? भागवताचा परिचय आपण करतोय. आपली मुलगी लग्नाला आली, नवर देऊन न पाहताच मुलगी अशी देऊन टाकतो का रे आपण? मग त्याचा परिचय झाला. आता 7 दिवस भागवत ऐकायचं, मग त्याचा परिचय झाला पाहिजे का नाही? त्याच्याकरता परिचय करून देतो म्हणजे तुम्हाला भागवत ऐकायला सोपं जाईल. हा, त्याचा परिचय सांगतो. भागवतामध्ये स्कंद किती आहेत? किती आहेत? 12 स्कंद. भागवतात 12 स्कंद आहेत. या भागवतामध्ये 18,000 श्लोक आहेत. किती हजार श्लोक? तुम्हाला उद्या विचारलं ना, तुम्ही जे भागवत ऐकतात त्या भागवतात किती स्कंद सांगता आला पाहिजे. भागवतात किती स्कंद आहे? 12. श्लोक किती आहे? 18,000. आणि अध्याय आहेत 335. किती अध्याय? आता परत विचारतो तुम्हाला, सांगा बरं, भागवतामध्ये ओव्या किती आहेत? श्लोक किती आहेत? 18,000. स्कंद किती आहे? 12. अध्याय किती आहेत? 335 अध्यायाने युक्त हे भागवत आहे. बघा, आपण 7 दिवसात 335 अध्याय पाहिजे. तुम्ही फक्त ऐकायची तयारी ठेवा, एकही कथा सोडणार नाही. 12चे 12 स्कंद सांगणार आहे, 12चे 12 सांगणार. पण तुम्ही तयारी ठेवली पाहिजे ऐकायची. ना तर 1 तास 1.5 तास झाला का तुम्ही लगेच म्हणायचं चला आला बघा टाळा, असं नको व्हायला. तुम्ही ऐकायला तयार आहात? हात वर करून सांगा बरं मला, आम्ही तयार आहोत. मग मी एकही कथा सोडणार नाही, तुम्हाला सगळ्या कथा सांगणार, फक्त वेळेवर आली पाहिजे. चला, याच्यामध्ये जे 12 स्कंद आहे त्याच्यामध्ये जो 10वा स्कंद आहे ना, 10वा स्कंद म्हणजे साक्षात माझ्या कृष्ण परमात्म्याचं हृदय. आणि 11वा जो स्कंद आहे, 11वा स्कंद म्हणजे साक्षात भगवंताचं मस्तक आहे. 12 स्कंद भगवंताचे 12 अवयव आहेत. किती अवयव? 12. 10वा स्कंद म्हणजे भगवंताचं हृदय आणि 11वा स्कंद म्हणजे देवाचं मस्तक. मग नाथबाबांनी या 11व्या स्कंदावरच भाष्य केलं म्हणून त्या भागवताचं नाव पडलं एकनाथी भागवत. एकनाथी भागवत 11व्या स्कंदावर भाष्य केलं म्हणून एकनाथी भागवत आहे. अनेक प्रकारे भागवताची. आणि आता हे भागवत कुणी कुणाला सांगितलं याची परंपरा सांगितली. बघा, या भागवताची उपदेश परंपरा आहे. हे सर्वात अगोदर हंस स्वरूपामध्ये येऊन ब्रह्मदेवाला देवाने सांगितलं. हंस स्वरूपी ब्रह्मा उपदेश श्री हरी आणि चतुर्श्लोकीचारी भागवत. याची परंपरा हंस स्वरूपाने भगवान परमात्मा प्रगट झाले आणि त्यांनी ब्रह्मदेवाला उपदेश केला. ब्रह्मदेवाला ते भागवत नारदाला सांगितलं. कोणाला? नारदाला. आणि नारदाने ते भागवत व्यासांना सांगितलं आणि व्यासांनी त्याचा विस्तार केला. व्यास या शब्दाचा अर्थ विस्तार. व्यासाने ते भागवत मोठं केलं
आणि व्यासाने ते भागवत शुकाचार्यांना सांगितलं आणि शुकाचार्याने ते भागवत राजा परीक्षितेला सांगितलं. अशी असणारी भागवताची शृंखला आहे. आणि आता पद्मस पुराण आणि स्कंद पुराणाने भागवताची महती वर्णन केली. तुम्ही म्हणाल महाराज भागवत तुम्ही एवढं मोठं सांगताय, 12 स्कंद, 335 अध्याय, 18,000 श्लोक आहे, मग भागवताने स्वतःच महात्मा स्वतःच का वर्णन नाही केलं? ही तर खरी गंमत आहे. प्रश्न निर्माण झाला असेल भागवताने मग स्वतःचा महिमा स्वतःचा महात्मा स्वतःच का नाही सांगितलं? तर त्याचं कारण असं आहे का, जो मोठा असतो ना, मोठा, तुमच्याकरता बोलतोय सर्वांकरता, जो मोठा असतो ना, मोठा, तो मोठा स्वतःचा मोठे पण कधी स्वतःच्या तोंडाने सांगत नाही, तर म्हणून तो मोठा आहे. बडा बढाई बात रे, बडा नमोरे हो, रहीम नहीं रात बहे, रात हमारा रत्न मेरा, रात हमारा बड़ा बड़ाई बात रे, बड़ा होरे हो, रहीम नहीं रात बहे, रात हमारा रत्न मेरा, रात हमारा जो मोठा असतो ना, मोठा, तो कधीच म्हणत नाही मी हे केलं, मी ते केलं, मी मोठा सांगत नसतो. आणि जो स्वतःच्या तोंडाने सांगतो ना, माझ्याकडे असं आहे, मी हे केलं, मी आम केलं, तो मोठा नसतोच महाराज कधी. हा, कधीच नसतो. लोकांना उगाच सांगायची सवय असते, मी आम काय, मी फला नाही, माझ्याकडे एवढे माहित, तो मोठा नसतोच. अरे जगाला तुला मोठं मानावं, तू तुझ्या तोंडाने कशाला सांगतो स्वतःच्या? अरे बडा बडा ही ना करे, बडा ना बोले बोल. आता प्रमाण ऐकलं, रहीम न हिरा, हिरा कब कहे लाख हमाला हमारा मोल. हिरा, हिरा, हिरा माहितीये तुम्हाला? आपल्या बिल्डिंग मधली हिरा नाही बरं, हिरा, हिरा, हिरा माहितीये तुम्हाला? हिरा माहितीये? कोणाकोणाकडे? कोणाकडे? मौल्यवान आहे तो मौल्यवान आहे हिरा. तो स्वतःच मोठे पण कधीच सांगत नाही महाराज. रहीमन हिरा कब कहेला का हमारा मोल. मौल्यवान हिरा आहे, पण त्या हिऱ्याला सुद्धा महाराज दोष लागतो. हिरा आहे, हिरा इतका मोठा आहे, इतका मोठा आहे. किती मोठा आहे माहितीये? त्याचं मोठे पण सांगतो हिऱ्याचं. तुम्हाला आयरन माहितीये का? आयरन, आयरन, आयरन नाही माहिती? आयरन कोणाकडे राहते? हा, अजून लवाराकडे, घिसाड्याकडे असते ती आयरन. कशाची असती? लोखंडाची आयरन. माहिती ना? जुनं गाणं ऐकलं असेल ना तुम्ही? आयरनीच्या देवा तुला ठिंगी ठिंगी वाहू दे, आभाळात माया तुझी आम्हावरी राहू दे. आयरनीच्या देवा तुला ठिंगी ठिंगी वाहू दे, आभाळात माया तुझी आम्हावरी राहू दे. ती आयरन, त्या आयरनीला देव मानला जातो. त्या आयरनीवरती जर हिरा ठेवला आणि त्याच्यावरून घन, घन असतो ना तो हातोडा, त्यानं जर वरून त्याच्यावर टोला मारला तर तो हिरा त्या आयरनीत घुसतो, पण फुटत नाही. पण त्याच हिऱ्याला जर ढेकून घासून गेला, ढेकण माहिती तुम्हाला? तो जर घासून गेला तर तो आहे हिरा दुभंगतो, त्याचे 2 तुकडे होतात. हा, म्हणून एवढा मौल्यवान जरी हिरा असला ना महाराज, तरी त्यानं स्वतःचं मोठेपण सांगितलं नाही. म्हणून स्कंद पुराण आणि पद्म पुराण भागवताचं मोठेपण सांगितलं. हा, त्यांनी त्याचं मोठेपण सांगितलं. आणि याचबरोबर पहिलं मंगल या ठिकाणी सांगतात. मंगल म्हणजे वंदना. पहिली वंदना या ठिकाणी व्यासजी करतात.
सच्चिदानंद रूपाय विश्वोत्पत्त्यादिहितवे तापत्रय विनाशाय श्रीकृष्णाय वयं नमः. पहिली वंदना केली भगवंताच्या स्वरूपाचं, भगवंताच्या कार्याचं, भगवंताच्या स्वभावाचं वर्णन केलंय. कसा आहे परमात्मा? सच्चिदानंद रूपाय. त्याच्या स्वभावाचं वर्णन, त्याच्या कार्याचं वर्णन, त्याच्या स्वरूपाचं वर्णन. कसं आहे परमात्मा? त्याचं स्वरूप सांगितलं. सच्चिदानंद रूपाय. सच्चित म्हणजे चैतन्य स्वरूप, ज्याचा त्रिकालात बाध होत नाही त्याला म्हणायचं सच्चिदानंद. ज्याचा त्रिकालात बाधच होत नाही ते सच्चित असणारं स्वरूप आहे. सांगितलं विश्वोत्पत्त्यादिहितवे, त्याच्या कार्याचं वर्णन. काय कार्य भगवंताचं? भगवंताचं एकच कार्य. काय? या विश्वाची निर्मिती करणं आणि हे विश्व चालवणं. हे कार्य कुणाचं आहे? जेने हे विश्व निर्मिले महर्षी ब्रह्मा संस्थापिले 21 स्वर्गात धरिले संता मात्रे आपल्या. हे कोणाचं कार्य? जयापासून सकळ जयापासून विश्वोत्पत्त्यादिहितवे. या विश्वाची निर्मिती करणं, संवार करणं ही सगळी कामं त्याची. विश्वोत्पत्त्यादिहितवे हा असणारा जगाचा आम्हाला काय? त्याच्या स्वभावाचं वर्णन आहे. स्वभाव कसा आहे त्याचा? तापत्रय विनाशाय. ताप घालवण्याचं काम देव करतो. ताप 3 प्रकारचा आहे. एक आध्यात्मिक ताप, एक आध्यात्मिक ताप, एक आधी भौतिक ताप आणि तिसरा आहे आधी दैविक ताप. आता आध्यात्मिक ताप जर म्हणलं तर शरीर व्यथा. या शरीराला जे असणाऱ्या महाराज बरेच प्रकारचे व्याधी आहेत महाराज शरीरात. शारीरिक दृष्ट्या जर पाहिलं आध्यात्मिक ताप म्हणजे काय, तर आता बरेच ताप आहे. मलेरिया, अजून तुमच्याकडे आलता का चिकनगुन्या? आलता चिकनगुन्या, तापच येतो. चिकनगुन्या, माकडगुन्या, बरेच चालते आजार. ते टायफॉइड, हे सगळे आध्यात्मिक ताप आहे. पुढचा ताप सांगितला आधी भौतिक ताप. भौतिक पदार्थापासून होणारा त्रास याला म्हणायचं आधी भौतिक ताप. आणि तिसरा ताप सांगितला आधी दैविक ताप. म्हणजे काय? देवतांपासून होणारा प्रलय, देवतांपासून होणारा त्रास याला म्हणायचं आधी दैविक ताप. याला काय म्हणायचं? आधी दैविक ताप. मग बघा केदारनाथ क्षेत्रामध्ये, केदारनाथ क्षेत्रामध्ये 2013ला जो प्रलय आला होता ना, सगळं धुवून गेलं. हा आधी दैविक ताप आहे. हा किल्लारीला भूकंप झाला, आठवतंय तुम्हाला? हा आधी दैविक ताप आहे. हे ताप घालवण्याचं परमात्मा काम करतो. आणि मग शेवट सांगितलं श्रीकृष्णाय वयं नमः. शेवट सांगितलं श्रीकृष्णाय वयं नमः. श्री कृष्णाय. नुसते कृष्णाय म्हटलं असतं तर चाललं नसतं का? नसतं ना चाललं. का नसतं चाललं? हा जो श्री शब्द आहे ना महाराज, श्री शब्द हा शक्तिवाचक शब्द आहे. शक्तिवाचक. आणि भगवंताची शक्ती कोण आहे? कोण आहे? भगवती राधाराणी. भगवंताची शक्ती कोण आहे? म्हणून तिच्या नावाला उद्देशून अल्लाहची शक्ती म्हणून श्री शब्द लागलाय. आणि कारण तिच्याशिवाय तो पूर्ण होऊ शकत नाही, होऊ शकत तिच्या पूर्ण. म्हणून श्री कृष्णाय. आणि पुढे सांगितलं वयं नमः.
वयम आणि आयम याच्यात फरक आहे. आयम म्हटले असते व्यासजी तर एकटेच, पण वयम म्हटल्यामुळं आपण सगळे काय करू, श्री कृष्णाय वयम नमः. मग अशा असणाऱ्या सच्चिदानंद घर परमात्म्याला जो विश्वाची निर्मिती करतो, ताप घालवण्याचं काम करतो, अशा या परमात्म्याला वयम नमः म्हणजे सगळे आपण सर्वजण याला शरण जाऊ. आयम नमः म्हटले असते ते एकटेच, म्हणून सर्वांकरता श्री कृष्णाय वयम नमः म्हणून ती असणारा श्री शब्द आहे ना, हा श्री शब्द म्हणजे भगवती राधाराणीला उद्देश नाही. आणि भगवती राधाराणी माझ्या श्याम सुंदराची आल्हादिनी शक्ती, तिच्याशिवाय तो पूर्ण होऊ शकत नाही. म्हणून आपण एकदा त्या भगवतीचं भजन या ठिकाणी करूया, राधाराणीचं. तुम्हाला जर उभं राहायचं असेल तर उभं राहू शकता. आपण प्रत्येक भजनामध्ये प्रत्येक दिवशी दररोज एक तासाला या ठिकाणी संकीर्तन घेत जाऊ. म्हणजे तुम्ही बसले ना, तुमचे पाय पण मोकळे होत जातील आणि पुढची कथा ऐकायला तुमचं माइंड सुद्धा फ्रेश होईल. म्हणून सर्वांनी उभं राहा आणि मस्त पैकी आनंद घ्यायचा महाराज भजनामध्ये. राधे राधे हो राधे राधे. जागेवर त्या ठिकाणी नाचले तरी चाला. राधे राधे हो